ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट. महाराष्ट्रातून सगळ्यात संपन्न जर जिल्हा असेल तर तुम्हाला माहिती आहे कोल्हापूर आहे, सांगली आहे, पण नाशिकचा सुद्धा त्याच्यात मोठा नंबर आहे, वाटा आहे नाशिकचा सुद्धा. तर मग महाराष्ट्राचा ग्रीन बेल्ट म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो हा जर प्रश्न तुम्हाला उद्या विचारला गेला तर तुम्हाला माहित पाहिजे की महाराष्ट्रातला ग्रीन बेल्ट म्हणजे नाशिक. तर एवढं पण आपल्याला माहित पाहिजे. नाशिक हा धरणांचा जिल्हा सुद्धा ओळखला जातो. आता मी नाशिक बद्दल जास्त बोलतोय की कारण की आपण नाशिकचे आहोत सगळे आणि नाशिक बद्दल सुद्धा आपल्याला दुर्दैवाने खूप कमी माहिती असते. तर हे आपल्याला सगळं काही माहिती हवं. त्याच्यानंतर मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की जे सगळ्यात मोठी नदी जी महाराष्ट्राची आहे तिचा उगम सुद्धा कुठे आहे? हॅलो, त्र्यंबकेश्वर. वेअर डज द गोदावरी रिव्हर ओरिजिनेट? त्र्यंबकेश्वर. करेक्ट, त्र्यंबकेश्वर हे तिचं उगम स्थान आहे आणि ती उगम पावते ती सह्याद्री रांगेमध्ये, पण इट इमर्ज इन बे ऑफ बेंगॉल. पण म्हणजे मोठा प्रवास करून तर ती कुठे इमर्ज करते? तर ती इमर्ज करते बे ऑफ बेंगॉलमध्ये, कारण की स्लोप त्या बाजूने आहे. तर हे सुद्धा आपल्याला जेव्हा आपण जिल्ह्याचा भूगोलाचा अभ्यास करतो, महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करतो किंवा देशाचा भूगोलाचा अभ्यास करतो, तर तुमच्या समोर आपल्या देशाचा एक नकाशा उभा राहिला पाहिजे. व्हिज्युअलायझेशन म्हणतो आपण त्याला. यू शुड व्हिज्युअलाइज द मॅप ऑफ इंडिया as well as Maharashtra, and if possible you can also visualize the map of your district. पण त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. यु नो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती? महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती? महाराष्ट्र हा खूप मोठा राज्य आहे. देशाच्या आर्थिक घडामोडींमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा हा सिंहाचा वाटा आहे. सो महाराष्ट्र कंट्रीब्युट्स ग्रेट इन टर्म्स ऑफ इंडियन इकॉनॉमी. सो दॅट इज 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. 3,07,713 चौरस किलोमीटरचा क्षेत्रफळ हे महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्रातील दैवत तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राचे दैवत म्हणजे आपले विठ्ठल आणि रखुमाई यांचं शहर पंढरपूर आहे. पण ते कोणत्या नदीवर बसलेलं आहे हा प्रश्न विचारला जातो. हॅलो, द पंढरपूर इज द सिटी विच इज लोकेटेड ऑन विच बँक ऑफ द रिव्हर. सर, चंद्रभागा हे त्याचं उत्तर आहे. तर हे सुद्धा आपल्याला पवार सर. हा पवार सर. हा अहो, तिचं नाव भीमा नदी आहे पण तिला पंढरपूरलाच फक्त चंद्रभागा म्हणतात. बरोबर. तिला भीमा म्हणून सुद्धा ओळखलं जातं, पण पंढरपूरमध्ये तिचं नाव हे चंद्रभागेने ओळखलं जातं. तर आपल्याला हे दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती ही कधी झालेली आहे? तुम्हाला माहिती आहे गुजरात सुद्धा महाराष्ट्राचा पार्ट होता, काही पार्ट. तर ते 1 मे 1960, 1 मे 1960, 1 मे 1960 ऑन दिस डे द महाराष्ट्र स्टेट हॅज बीन एस्टॅब्लिश. हे आपल्याला माहिती हवं कारण की हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. तोच दिवस आपण कामगार दिन म्हणून साजरा करतो. द सेम डे वी सेलिब्रेट ॲज अ वर्कर्स डे, इंटरनॅशनल वर्कर्स डे म्हणून आपण तो साजरा करतो. त्याच्यानंतर आपण थोडंसं आपला स्पीड वाढवूया आणि मी अजून एक लिंक शेअर करणार आहे. त्याचं मी स्टेटस माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला ते राहणार आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक करून सुद्धा पुन्हा जॉईन होऊ शकतात. महाराष्ट्राची जी निर्मिती आहे ती 1 मे 1960 या रोजी झालेली आहे. तर मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आपण त्याच्याबद्दलही चर्चा केली, पण भारताचा किती टक्के भाग हा महाराष्ट्राने व्यापलेला आहे? हाऊ मच area has been occupied by Maharashtra of the total land of India. भारताचं क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे दॅट इज 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर.
तर त्यामधील किती टक्के भाग महाराष्ट्राने व्यापलेला आहे हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि तो म्हणजे 9%, 9.36 मीन्स 9.36% एरिया has been occupied by Maharashtra in terms of total geographical area of India. पुढे आपण जाऊया. पंचायती राज, दिस इज अ सिस्टम. पंचायती राज ही एक राज्य प्रणाली आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असेलच की भारत सरकार आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्र सरकार, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट अँड देन पंचायत राज. तालुका गव्हर्नमेंट आणि मग तुमचं ग्रामपंचायत. तर याची आपण कधी ऍक्सेप्ट केलं तर ते 1 मे 1962 रोजी आपण पंचायती राज ही जी पॉलिटिकल प्रोसेस आहे ती आपण ऍक्सेप्ट केलेली आहे. दिस इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. द फर्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, पहिले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते म्हणजेच की तुमचे यशवंतराव चव्हाण. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे पहिले जे गव्हर्नर आहेत त्यांचं नाव ते पण आपल्याला माहित पाहिजे. महाराष्ट्राचे पहिले गव्हर्नर, राज्यपाल आपण त्यांना असं म्हणतो की ते मुख्यमंत्रीची नेमणूक करतात. राज्यपालांकडून मुख्यमंत्र्याची नेमणूक होते. तर पहिले महाराष्ट्राचे जे राज्यपाल त्यांचं नाव आहे श्री प्रकाश. श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले काय आपण म्हणतो राज्यपाल. आणि आत्ताचे जे राज्यपाल आहेत त्यांचं नाव तुम्हाला माहितीच असेल, खूपच फेमस फिगर झाली ती 2020 चे जी निवडणूक झाली आपली, भगतसिंग कोश्यारी जे आत्ताचे आपले महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. द प्रेझेंट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र इज भगतसिंग कोश्यारी. यू नो व्हेरी वेल भगतसिंग कोश्यारी. कोश्यारी. तर आपण हे सगळं महत्वाचं माहिती पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर आता आपण वळूया की महाराष्ट्राचं जे वनस्पती आहेत, त्याच्यानंतर प्राणी आहेत ते कोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने आपल्या महत्वपूर्ण आहेत आपल्या सामान्य ज्ञान या विषयासंदर्भात. मला तुम्हाला अजून महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला सामान्य ज्ञान तुमचं अपग्रेड करायचं असेल किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती असावी असं तुम्हाला वाटत असेल तर आमचे सहशिक्षक मित्र कासव सर, अतुल कासव सर यांनी एक हे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे जो की 15 जुलैपासून सुरू होत आहे. सलग 3 महिने तो उपक्रम सुरू होणार आहे. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला जास्त माहिती देणारच आहे. तो मेसेज मी तुम्हाला सर्क्युलेट करणारच आहे. पण त्याच्याबद्दल मला सांगावंसं वाटतं की रोज तुम्हाला 10 प्रश्न त्यांच्याकडून प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि त्याची तुम्हाला उत्तरं पाठवायची आहेत आणि ते चेक करण्यात येणार आहेत. तर हा उपक्रम आम्ही आमचे मित्र श्री अतुल कासव हे राबवत आहेत. तर तुम्ही त्यांची पण मदत घेऊन तुम्ही रोज एक नोटबुक करून त्याच्यामध्ये तुम्ही हे रोजचे 10 प्रश्न असे केल्यावर खूप मोठा संग्रह तुमच्याकडे होणार आहे आणि याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोग होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात घ्या, मी तर प्रत्येक रविवारी तर तुमच्यासाठी येणारच आहे आणि आजचा जे आपला विद्यार्थी चा क्रमांक आहे तो वाढणार आहे असे आम्हाला 100% त्याची खात्री आहे. द नंबर ऑफ द स्टुडंट्स विल डेफिनेटली इन्क्रीज बिकॉज आय एम गॉना conduct GK lecture along with the various opportunities in the defense forces. Regarding the examinations also I will tell, so that awareness I need to bring in you with the help of my students. Definitely it will be there. So this is for your own betterment, this is for your own development. Tara mag once again we will discuss about our questions. Both language I am using, if not, so try to understand because from last 12 years I have been in the field of private sector and I have been working in English medium, so
पर्पजली आय विल स्विच इनडायरेक्टली आय विल स्विच टू इंग्लिश ऑल्सो. तर ज्याला कोणाला समजत नसेल त्यांनी मला सांगू शकता की प्लीज मेसेज तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता, सर प्लीज स्विच टू मराठी और स्विच टू इंग्लिश, दोज हु आर नॉट कम्फर्टेबल विथ बोथ द लँग्वेज. द स्टेट प्लांट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचे राज्य झाड म्हणून कोणते आहे? विच इज द स्टेट ट्री और द स्टेट प्लांट ऑफ महाराष्ट्र? दॅट इज मँगो. आंबा हे वृक्ष महाराष्ट्राचे राज्य झाड आहे. ते माहीत नसतं, रोज आंबे खातो आपण, पण तरी आपल्याला माहीत नसतं की इतका मोठा सन्मान आपण ह्या फ्रूटला किंवा ह्या झाडाला दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याला फळांचा राजा सुद्धा म्हणतात. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा जे राज्य फूल आहे, द स्टेट फ्लावर ऑफ महाराष्ट्र, दॅट इज मोठा बोंडारा. ते मी पाहिलेलं नाही आहे, पण त्याचं तुम्ही जर गुगलवर जर गेले तर तुम्हाला इमेज तुम्ही त्याचं बघू शकतात. इट इज नोन ॲज अ बिग बोंडारा. इट कॅन बी फाउंड इन द रत्नागिरी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट विच आर ऑल्सो फेमस फॉर द नॅचरल फ्लोरा अँड फॉना. पुढचा जो प्रश्न आहे, विच इज द स्टेट ॲनिमल ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातला राज्य प्राणी कोणता आहे? तर तो तुम्हाला सांगावंसं वाटतो की 10वीचं जे आपलं बुक आहे त्याचं जे कव्हर आहे इंग्लिशचं त्याच्यावर दिलेलं आहे. ते आहे कोणाला त्याचं नाव माहिती आहे? सर कॅनडेल. येस, ऑफकोर्स. शेकरू. या, शेकरू स्क्वेरल, दॅट इज द नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲनिमल. भारताचं तर सगळ्यांना माहिती आहे टायगर, पण महाराष्ट्राचं अनफॉर्च्युनेटली माहीत नसतं. तर आपल्याला हे सुद्धा खूप माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा माझा प्रश्न आहे, विच इज द फर्स्ट न्यूजपेपर ऑफ महाराष्ट्र? आय एम नॉट टॉकिंग अबाउट इंडियाज फर्स्ट न्यूजपेपर बिकॉज दॅट इज अ डिफरंट आन्सर. महाराष्ट्राचं पहिलं वृत्तपत्र की त्याचं नाव काय आणि त्याची सुरुवात कोणी केली? खूपच महत्वाचा प्रश्न हा येतो आणि बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांना हा प्रश्न विचारलाच जातो. त्याचं उत्तर आहे दर्पण, आणि बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे संपादक होते. आणि आपण जो आपला पत्रकार दिन साजरा करतो, वी सेलिब्रेट दॅट डे ॲज अ जर्नलिस्ट डे ऑन द ऑकेजन ऑफ हिज बर्थ ॲनिव्हर्सरी. बाळशास्त्री जांभेकर, दर्पण. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, कारण की हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढचा माझा प्रश्न आहे तो म्हणजे आता आपण भारताचा पहिला इंग्लिश न्यूजपेपर कोणता? विच इज द फर्स्ट इंग्लिश न्यूजपेपर ऑफ इंडिया? सर मी सांगू? 10वीच्या विद्यार्थ्यांना तो सिलेबसमध्ये आहे, सांगू शकता तुम्ही. तर त्याचं उत्तर आहे, पटकन सांगायचं कारण की वेळ खूप कमी आपल्याकडे, द बेंगॉल गॅझेट. द बेंगॉल गॅझेट. जॉन ऑगस्टस हिकी हा जो ब्रिटिश ऑफिसर होता त्याने त्याची सुरुवात केलेली आहे. पुढचा जो प्रश्न आहे की विच इज द फर्स्ट मॅगझिन ऑफ इंडियाज? त्याची सुरुवात सुद्धा बाळशास्त्री जांभेकर यांनीच केलेली आहे. हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत, तुम्ही नोट करू शकतात. हा, दिग्दर. येस,